Hey, wait. What is this yummy? Wanna see the recipe? Please rewind. पहिले तर चटणीला फोडणी देऊन घेतली. चटणी बनवण्यासाठी मी 2-3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि ओलं खोबरं मिक्सरमधनं चांगलं वाटून घेतलं आणि मग फोडणीला मोहरी आणि कढीपत्ता ह्याचा तडका देऊन एक उकळ येईपर्यंत चटणी छान हलवून घेतली आणि थोडीशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत पाणी ॲड करून घेतलं. चवीपुरतं मीठ घातलं आणि मी थोडंसं लिंबू पिळून घेतलं, कारण का मिरच्या चांगल्या हिरव्या काळ्या होत्या, म्हणून मग थोडासा तिखटपणा कमी होण्यासाठी लिंबाचा रस ॲड करू शकता. हे ऑप्शनल आहे. डोशासाठी सुधासचं इडली आणि डोसा बॅटर आणले होते, सो ते फोडून घेतले. ते एकदम फ्रेश असतं आणि त्याचे डोसे खूप छान कुरकुरीत आणि टेस्टी होतात. चवीपुरता मीठ ॲड केलं आणि मग नंतर मी छान व्हेजिटेबल डोसा करायला सुरुवात केली. तर मी तुम्हाला आता सांगते की हा डोसा कसा बनवायचा. तर ह्याच्यासाठी तुम्हाला आवडीच्या असलेल्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. मी गाजर, सिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा असे 4 व्हेजिटेबल्स घेतलेले. ते छान बारीक कट करून घ्यायचे. त्याच्यात थोडंसं मीठ ॲड करायचं. मग त्या व्हेजिटेबल्स मी बाजूला ठेवल्या आणि बाकीची तयारी केली. जसं की याच्यासाठी प्रोसेस्ड चीज, मोझरेला चीज, डॉक्टर ओटेकर यांचा पिझ्झा आणि पास्ता सॉस हे इन्ग्रेडियंट्स पण लागतात. सो तुम्हाला मोझरेला किंवा प्रोसेस जे चीज आवडत असेल ते तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. चला आता आपण व्हेजिटेबल चीज डोसा बनवायला सुरुवात करूयात. डोसा बनवण्यासाठी लोखंडी तव्याचा वापर करा, जेणेकरून की आपल्याला आयर्न पण मिळेल. आजकाल मोस्ट ऑफ द पीपल नॉनस्टिक तव्याचा यूज करतात. सो तुमच्याकडे नॉनस्टिक तवा असेल तर तोही तुम्ही वापरू शकता. बट कॉशनली आरोग्याच्या दृष्टीने जर का बघायला गेलं तर असे म्हटले जाते की नॉनस्टिक तव्यापेक्षा लोखंडाच्या तव्याचा वापर करावा. सो मी लोखंडाचा तवा छान गरम करून घेतला आणि त्याच्यामध्ये डोशाचे बॅटर पसरवून घेतले. पण हो, तव्याला आधी तेलाने छान मसाज करून घ्यायचा, मग नंतर तेलाचा बिलकुल वापर करावा लागत नाही आणि डोशाचं बॅटर पहिल्या डोशाच्या वेळेस चिटकतसुद्धा नाही. आता हे आहे डॉक्टर ओटेकर यांचं पिझ्झा पास्ता सॉस. फर्स्ट व्हेजिटेबल्स टाकायच्या, नंतर हा सॉस अर्धा ते 1 चमचा तुमच्या आवडीनुसार टाकायचा आणि जी आपण तयार केलेली खोबऱ्याची छान चटणी आहे तर ती अर्धा ते 1 चमचा टाकायची. हे सगळे मिश्रण आपण पावभाजीचं मिश्रण कसं छान प्रेस करतो तसं प्रेस करून घ्यायचं. माझ्याकडे त्याच्यासाठी लागणारं जे टूल असतं तर ते अवेलेबल नव्हतं, त्यामुळे माझ्याकडे जो फ्लॅट ग्लास होता त्यानेच मी नेहमी हे जे मिश्रण आहे ते छान स्प्रेड करून घेते आणि थोडंसं त्याच्यामध्ये मॅश पण होऊन जातं. मग नंतर बाजूने तेल सोडून घ्यायचं, किंवा तुम्हाला जर का तूप आवडत असेल तर तूप सोडलं, बटर सोडलं तरी खूप छान सुंदर टेस्ट येते. आणि हे सगळं करत असताना तवा जो आहे तो कमी आचेवरती ठेवायचा आणि तुमचं एकदा स्प्रेड करून झालं की मग थोडासा आच वाढवायची आणि थोडंसं वेट करायचं, जेणेकरून की ते व्हेजिटेबल्स शिजतील. व्हेजिटेबल्स तुमच्या शिजत आले की त्याच्यावरती छान तुमच्या आवडीप्रमाणे मोझरेला प्रोसेस चीज किसून टाकायचं आणि ते थोडंसं वितळलं की झाला तुमचा व्हेजिटेबल डोसा तयार. सॉरी व्हेजिटेबल चीज डोसा तयार. आणि तो इतका छान खमंग, कुरकुरीत आणि इतका टेस्टी लागतो. यू मस्ट ट्राय. तुम्हीही नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की आवडली का तुम्हाला रेसिपी. आणि जर का अशा अजून नवनवीन आणि छान रेसिपीज शिकायच्या असतील किंवा जर का करून बघायच्या असतील तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. मी अशाच तुमच्यासाठी नवीन रेसिपीज घेऊन येईन, कारण का आय एम व्हेरी फूडी आणि आम्ही असं काही ना काही नाश्ता बनवत असतो. सो मग मी नक्की त्याचे व्हिडिओ तुम्हाला शेअर करीन आणि सगळ्या रेसिपीजसुद्धा शेअर करीन. तुम्हाला हे जे व्हिडिओ मी बनवत आहे ते आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.